नमस्कार, मी संदीप करमरकर। आज मी तुम्हाला अजून एक किस्सा सांगणार आहे की मी जेव्हा पत्रिका बघायचो तेव्हा हा घडलेला किस्सा आहे। माझं एक ऑफिस होतं प्राधिकरणामध्ये, दुसरं ऑफिस होतं डेक्कन जिमखान्याला। हा जो किस्सा आहे हा प्राधिकरणाच्या ऑफिसमधला आहे, जो माझ्या घरापासून ऑफिसपासून एक 4-5 मिनिटाच्या अंतरावर एक व्यक्ती होती, जी स्त्री होती, त्या व्यक्तीबद्दल झालेलं आहे। ती व्यक्ती एका वकिलाकडे गेली का तर ती त्यांच्या आई वडिलांकडे बरेच महिन्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी राहायला आली होती आणि तिचा नवरा जो आहे त्यांच्या दोघांमध्ये भांडणं झाली होती, म्हणून ती परत आली होती। तिला 2 वर्षाची मुलगी होती। तर ही वकिलांकडे घटस्फोट मागायला गेली होती आणि ते वकील काही वर्षापूर्वी माझे क्लायंट होते, म्हणजे त्यांच्या मुलांची पत्रिका मी जुळवून त्यांना लग्नाबद्दल ॲडवाईस करत होतो आणि त्यांचं चांगलं झालं होतं म्हणून ते त्यांच्या मनात होतं। पण माझा आणि त्यांच्यामध्ये संपर्क नव्हता। अचानक ती बाई जी माझ्यापासून 2-3 मिनटावर किंवा 5-10 मिनटावरती राहते, ती माझ्याकडे आली आणि ती म्हणली मी वकील साहेबांकडे गेले होते। वकील साहेब मला सांगितलं की मला घटस्फोटाची नोटीस पाठवायची, त्या मुलाला तुम्ही माझी केस घ्या। आणि तर ते म्हणले की बराच वेळ बोलून म्हणले जा त्या करमरकरांकडे जा, एक करमरकर म्हणून तुमच्या जवळच तिकडे राहतात आणि त्यांच्याकडे जा आणि तू आधी बघ तुझ्याकडे घटस्फोट आहे की नाही तुझ्या पत्रिकेनुसार, आणि मग माझ्याकडे ये, असं ते चेष्टेत म्हणाले खरे। पण आता ते माझ्याकडे आली होती ती, तर मी तिची पत्रिका म्हणलं तुझी आहे का पत्रिका, तर ती म्हणली माझी पत्रिका आहे म्हणे। एकंदर मला साधारणतः तिच्या गोष्टीवरनं वाटत होतं की ती पत्रिका बनवली नसावी किंवा तिचा जन्म असा हॉस्पिटलमध्ये प्रॉपर झाला नसावा, कारण थोडीशी ती सुशिक्षित किंवा आपण जे म्हणतो शिकलेली वाटत नव्हती। तर ती म्हणली नाही नाही, आई वडिलांनी माझे व्यवस्थित वेळ वगैरे लिहिलेली आहे आणि माझी पत्रिका आहे। म्हणलं तुझ्या मिस्टरांची पत्रिका, ती म्हणली नाही माझ्या मिस्टरांची पत्रिका नाही आहे आणि माझीच पत्रिका आहे। तर मी तिची पत्रिका तिला सांगितलं तू घेऊन ये तुझी पत्रिका आणि मला काय वाटतं ते मी सांगतो। मग ती पत्रिका घेऊन आल्यानंतर मी तिला सांगितलं तुझ्या पत्रिकेमध्ये काही घटस्फोट नाही आहे, तू थोडे दिवस थांब, साधारणतः 1-2-3 महिने थांब, तुझे मिस्टर तुला घ्यायला येतील, परंतु ती घ्यायला आले की मात्र तू जाऊ नको। तू त्यांना सांग की जोपर्यंत तुम्ही दुसरं घर घेत नाही तोपर्यंत मी काय येणार नाही। कारण तिचा प्रॉब्लेम असा होता की मी तिला बोललो की तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं खरं पटतंय, परंतु घरातल्या लोकांचा काहीतरी प्रॉब्लेम तुला दिसतोय, म्हणजे त्यांचं तुमचं पटत नाही। मग तू बरोबर वागते का ते बरोबर वागते मला माहीत नाही, पण तुमचं पटत नाही आहे। तर ती म्हणली एकदम बरोबर तुम्ही सांगितलं, मिस्टरांचं माझं पटतं, परंतु घरातल्या लोकांचं त्यांच्यावर आणि त्यांच्यावरती खूप प्रेम असल्यामुळे ते मला दादच देत नाही आणि त्यांना मनातून पटले की माझे फार त्रास होतो, माझे हाल होतात, मला वाटेल तसं बोलतात आणि मी त्यांना बोलून पण दाखवलं की आपण वेगळे राहू, पण ते काय राहायला तयार नाही। मी म्हटलं ते व्यक्ती 2-3 महिन्यानंतर तुझ्याकडे येईल, तुला घेऊन जाईल, परंतु तेव्हा मात्र जायचं नाही माझं सल्ला विचारल्याशिवाय, असं मी सांगितल्यानंतर ते ॲक्च्युली 2-3 महिने नंतर नोव्हेंबर महिना आला, म्हणजे मी सांगितलेला महिना की ती व्यक्ती येईल म्हणून, पण ती आलीच नाही नोव्हेंबर महिन्यात। मग ती नोव्हेंबर महिना संपल्यानंतर म्हणाली का हो ते मिस्टर आलेच नाही माझ्याकडे। तर मी म्हटलं ठीक आहे आपण एखादा महिना अजून बघू। तर डिसेंबर आला, डिसेंबर पूर्ण गेला तरी ती व्यक्ती त्यांना घ्यायला आली नाही, नवरा तिचा। मग मात्र मला थोडंसं प्रेशर आलं। ती म्हणली बघा आता मी काय करू, मला 2 वर्षाची मुलगी आहे, घरच्यांना मी जड झाल्यासारखी वाटते, आर्थिक परिस्थिती माझी कमजोर आहे आणि एक बर्डन म्हणून म्हणा असं माझं आई वडिलांना माझं वाटायला लागलेलं आहे। तर मला ते थोडंसं सहन होत नाही या गोष्टी। तर काय करू मी डिवोर्सला परत आता एकदा जाऊन का वकिलांकडे। म्हणलं ठीक आहे आता ते तुझा म्हणलं तुझा दृष्टिकोन कसा असेल तसं बघा, घरातले लोक काय सांगतात ते बघा, पण माझं आता त्याने वकिलाने जर माझ्याकडे पाठवलं आहे तुला, तर तू काही महिने तरी माझं ऐक, नाहीतरी तू डिवोर्स घ्यायलाच गेली होती, घेऊन होऊन काय होणार आहे, तुझा डिवोर्स होणार आहे वाईट म्हणजे, तर तू थांब। मग तो अचानक तिचा नवरा जानेवारी महिन्यामध्ये तिला घ्यायला आला। घ्यायला जसा आला तसं तिला आठवलं की
करमरकर म्हणाले की तो आल्यानंतर जायचं नाही. तर तिला सुचेना काय तो आल्यानंतर, की माझं 5-1 मिनिटावर ऑफिस असल्यामुळे ती तशीच मागच्या दाराने माझ्याकडे आली. मला म्हणले मिस्टर आलेले आहेत आणि ते मला घेऊन जायला येत आलेले आहेत आणि मी जाऊ का त्यांच्याबरोबर. म्हणलं नाही नाही, तू जायचं नाही आता. तू त्यांना सांग जोपर्यंत दुसऱ्या घराच्या भाड्याने सोय होत नाही तोपर्यंत मी येणार नाही. अरे बापरे म्हणले, हे मला सांगणं जड आहे म्हणली. एकतर आईवडील माझी वाट बघतायत की कधी जाते, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून खरोखर ती तिथे गेलं म्हणजे चांगलं आहे. आता तो स्वतःहून आलेला आहे, म्हणजे ते मला बडडून काढतील म्हणले की तू जात कशी नाही म्हणून. तर मी म्हणलं बघ, तू 4 महिन्यापूर्वी आपलं 4 महिन्यापूर्वी तू घटस्फोट घ्यायला तयार होतीस आणि आज मी सांगतो त्याच्यावर तो जुगार तू खेळत नाही. म्हणजे तो व्यक्ती आला 2 महिने 2 महिने उशीर आला, परंतु त्याच्यात पुढे काहीतरी असणार आहे ना मी जे सांगतो ते. तर तू मला फॉलो करू शकतेस, परंतु तुला स्वातंत्र्य आहे. जर तुला वाटलं तर तू जा निघून. आणि माझे जे मी म्हटलं की तुला एखादंच डिवोर्स नसेल तसाही असू शकतो, पण माझं म्हणणं आहे की तू यावेळेस जाऊ नये असं माझी इच्छा आहे. मग ती म्हणली की आई वडील काय म्हणतील, तुम्ही या मला त्यांना आई वडिलांना सांगा, त्यांच्या समोर सांगा. म्हटलं मी कसं आहे 10 लोकांकडे असे लोकांना प्रॉब्लेम असतात, प्रत्येक वेळी मी कसं जाऊ शकतो. आणि हा तुझा प्रश्न आहे. तुला मी काय सांगितलं की तुला वाटलं तर जा किंवा नको जाऊ. मग ती म्हणली मी आता जातच नाही, तुमचं थोडं फार खरं ठरलेलं आहे आणि मी आता त्यांना सांगते नाही येत. मग तिने काय सांगितलं, तिकडे जाऊन सांगितलं की मी येतच नाही तुमच्याबरोबर. तुम्ही जोपर्यंत दुसरं घर घेत नाही तोपर्यंत काही मी येणार नाही आहे. मग ते गेल्यानंतर, तो नवरा गेल्यानंतर तिचे आई वडील तिला घेऊन माझ्याकडे आले. का हो म्हणे, तुम्ही असं का त्यांना सल्ला दिला, आतापर्यंत ती घरी गेली असती त्यांच्या बरोबर. मग ते थोडा माझ्याबरोबर रिस्पेक्ट होता म्हणून ते चांगले बोलले, नाहीतर मग खराब बोलली असती माझ्याशी. मग त्यांना मी समजून सांगितलं की बघा, ती काल परवा डिवोर्स घ्यायला तयार होती, तुम्ही तुमचा पाठिंबा होता. आज तुम्ही हा जुगार खेळायला तयार नाही की मी नको म्हटलं तिला म्हणून, जाऊ नको म्हणून. नाहीतर डिवोर्स घेणार आहे ना, मग 2 महिने 3 महिन्यांनी लेट होईल, पण तुम्ही एवढा जुगार खेळायला काय हरकत नाही तिच्यासाठी. कायमच्या दृष्टिकोनातून तो चांगला आहे म्हणलं. मग ते काहीतरी समजूत काढून मी त्यांना पाठवून दिलं. तेव्हासुद्धा माझ्यावर खूप प्रेशर आलं होतं. असं वाटलं कोणाच्या भानगडीत पडूच नाही, पण मी भानगडीत पडलो नव्हतो. मी खरोखर पत्रिकेप्रमाणे जे मला वाटत होतं की तिचा डिवोर्स नाही, या पद्धतीने मी प्रयत्न करत होतो. मग त्याच्यानंतर काय झालं, तो नवरा मात्र मी म्हणल्याप्रमाणे त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर तिला घ्यायला आला आणि त्यांनी सांगितलं की मी घराची सोय केलेली आहे आणि आपण भाड्याने आता राहू त्याच्याबरोबर. मग तिला खरंच वाटलं, हे सगळं मी जे बोलत होतो ते खरं वाटलं. आणि मग ती त्या नवऱ्याबरोबर तिकडे म्हणजे त्यांनी भाड्याने घेतलं होतं ते घर, तिथं राहायला गेली आणि 2 वर्षाची मुलगी तिच्याबरोबर पण गेली. अशा पद्धतीने आजपर्यंत ती कधी परत आलेली नाही आणि तिचा घटस्फोट टळला. आणि आता मला वाटतं तिची मुलगी 8-10 वर्षापेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. पण एकदा-दोनदा ती मला भेटून ऑफिसमध्ये भेटून गेली होती, तेव्हा ती 3-4 वर्षाची होती. म्हणजे अशा पद्धतीने पत्रिका बघून सुद्धा काही लोकांचा डिवोर्स जो आहे तो टळलेला आहे. आणि तुम्हाला ही केस इंटरेस्टिंग वाटली की नाही ते सांगा. आणि माझा व्हिडिओ बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत एखादा असाच एखादा किस्सा किंवा एखादी गोष्ट घेऊन येईन. धन्यवाद, आभारी आहे.